देहवाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चिंतना करता तुम्हा मायबाप श्रोत्यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे रागरसिक संत देहोचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदने जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा गोड असा अभंग आजच्या कीर्तनाच्या सेवेकरता निवडला आहे. विठाला आजच्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भगवत भक्ताच्या जीवनाचा परिचय तुम्हा आम्हाला करून देतात आणि तो परिचय करून देत असताना महाराज सांगतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. भगवत भक्ताचा देह पवित्र असतो, भगवत भक्ताची वाणी पुण्यवंत असते. सदा सर्व काळ त्या भगवत भक्ताच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण नामचिंतन चालू असतं आणि त्या नामस्मरणाच्या नामचिंतनाच्या जोरावर भगवत भक्ताचा देह पवित्र होतो, त्याची वाणी पुण्यवंत होते. अशा अर्थाचा अभंग आजच्या कीर्तनाच्या सेवेकरता निवडला आहे. विठाला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गोड असा अभंग आजच्या कीर्तनाच्या सेवेकरता निवडलाय. या चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी अभंगावर काहीसं चिंतन करण्यापूर्वी आपण सर्वजण आज या ठिकाणी कुठल्या निमित्ताने जमलेलो आहोत याची सर्व मायबाप श्रोत्यांना कल्पना आहे, पण तरी सांगणं हे सांगणाऱ्याचं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. या नियमाने आपल्या या क्षेत्र पुण्यपावन भूमी असणाऱ्या या दापूर या गावातील असणाऱ्या आणि सोनवणे परिवारातील मातृछत्र वैकुंठवासी आमच्या भामाबाई नामदेवजी सोनवणे या मातोश्रींना आपल्यातनं जाऊन इहलोकाची यात्रा संपवून आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणून या वर्षपूर्तीच्या निमित्ताने त्यांना श्रद्धेने श्रद्धांजली आणि आदराने आदरांजली समर्पित करण्याकरता, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता, त्यांना अखेरचा निरोप देण्याकरता आज आपण सर्वजण एकत्रित उपस्थित आहोत. वैकुंठवासी आमच्या भामाबाईंना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. ऐका, 1 वर्षापूर्वी त्यांनी आपली प्राणज्योत भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित केली. 1 वर्षापूर्वी त्यांनी आपला पंचमहाभौतिक देह भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित केला. 1 वर्षापूर्वी त्यांनी इहलोकाची यात्रा संपविली आणि त्यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणून या वर्षपूर्तीच्या निमित्ताने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आजच्या या श्राद्ध विधीचं आयोजन आहे. विठाला विठाला आजींच्या पश्चात त्यांचा भरगच्च मोठा परिवार आहे. त्यामध्ये आजींचे पती आहेत आमचे श्री नामदेवजी धोंडीबा सोनवणे, त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र आहे श्री दगू नामदेव सोनवणे, त्याचबरोबर त्यांच्या 2ही कन्या आहे आमच्या भीमाबाई आणि आशाबाई. आजींचे 2ही नातू आहे आमचे मच्छिंद्र भाऊ अमोल भाऊ, त्यांच्या 2ही नाती आहे आमच्या सोनालीताई आणि दीपालीताई, अर्थात संपूर्ण परिवार. या परिवाराच्या माध्यमातून मला ज्यांनी अनेक वेळा संपर्क केला, या कार्यक्रमाकरता ज्यांनी यांच्या माध्यमातून या सेवेचा योग आला, तुमच्या दर्शनाचा योग आला, याच परिवारातील असणारे आमचे मच्छिंद्र भाऊ, त्यांनी मला अनेक वेळा संपर्क केला. खऱ्या अर्थाने आपल्या आजीच्या विषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेलं प्रेम ह्या संपूर्ण परिवाराच्या अंतःकरणामध्ये आणि वैकुंठवासी भामाबाईंच्या प्रती असलेली कृतज्ञता आणि मला वाटतं त्या कृतज्ञतेचा परिपाक म्हणजे आजचा कार्यक्रम आहे. विठाला विठाला सेवेकरता निवडलेला अभंग तुकाराम महाराजांचा आहे. ऐका, आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या वैदिक परंपरेमध्ये व्यक्ती गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीच्या सद्गती करता, त्या व्यक्तीच्या उद्धाराकरता, त्या जीवात्म्याला उत्तम गती प्राप्त होण्याकरता मागे राहिलेल्या मंडळींनी काही सत्कर्म करणं गरजेचं आहे. जी व्यक्ती आपल्यातून गेली, मग आपली आई असेल, आपले वडील असेल, आपली आजी असेल, आपले आजोबा असेल, आपले जे म्हणून पितर आपल्यातून गेले, जे पूर्वज आपल्यातून गेले, जी व्यक्ती आपल्यातून गेली, जो जीवात्मा आपल्यातून गेलाय, आपल्याला असं वाटत असेल त्या जीवात्म्याचा उद्धार झाला पाहिजे, त्या जीवात्म्याला सद्गती प्राप्त झाली पाहिजे, त्या जीवात्म्याला ऊर्ध्वगती प्राप्त झाली पाहिजे, असं जर आपल्याला वाटत असेल तर त्या जीवात्म्याच्या सद्गती करता मागे राहिलेल्या मंडळींनी काही सत्कर्म करणं गरजेचं आहे, काही पुण्यकर्म करणं गरजेचं आहे. आणि ऐका, आपल्यातून गेलेल्या
राहिलेल्या जीवात्म्याच्या उद्धाराकरता मागे राहिलेल्या मंडळींनी केलेलं पुण्यकर्म, मागे राहिलेल्या मंडळींनी केलेलं सत्कर्म म्हणजेच श्राद्ध होय. विठाला विठाला. श्राद्ध म्हणजे काय? श्राद्ध शब्दाची व्याख्या काय? श्राद्ध शब्दाचा खरा अर्थ काय? ऐका. श्रद्धयात कृत्ययात तत् श्राद्ध. जो जीवात्मा आमच्यातून गेलाय त्या जीवात्म्याच्या उद्धाराकरता श्रद्धायुक्त अंतकरणाने आम्ही जे जे सत्कर्म करतो, त्या जीवात्म्याच्या उद्धाराकरता श्रद्धायुक्त अंतकरणाने आम्ही जे जे पुण्यकर्म करतो, त्या सर्व सत्कर्मांना, त्या सर्व पुण्यकर्मांना आपल्या हिंदू धर्मामध्ये काय म्हटलं जातं? श्राद्ध म्हटलं जात आहे. आणि जी व्यक्ती आपल्यातून गेली आहे त्या जीवात्म्याच्या उद्धाराकरता श्राद्धादी कर्म करणं अत्यंत आवश्यक आहे. बरेच लोक असे स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे, थोडंफार शिकलेले, ते लोक म्हणतात महाराज हे श्राद्ध वगैरे करण्याची काही गरज नाही, काही आवश्यकता नाही. कारण एकदा का माणूस आमच्यातून गेला, एकदा का त्या माणसाच्या देहाची राख झाली म्हणजे त्या माणसाचा ना आमचा संबंध संपलं. त्याचं सगळं मरणोत्तर क्रिया मानायला तयार होत नाही. ही स्वतःला सुशिक्षित समजणारी मंडळी ते मानत नाही. ते म्हणतात तुमचं स्वर्ग नरकन हे मृत्यूनंतरच आम्हाला काही मान्य नाही. मग काय त्यांची आचारसंहिताच कशी सांगून जाईल? ऐका. त्यांचं म्हणणं असं आहे, जोपर्यंत इथं जीवन जगायचं आहे तोपर्यंत आनंदात जीवन जगा. एक दिवस या शरीराची माती होणार आहे आणि या शरीराची माती झाली की पुन्हा कुणाला इथे यायचं आहे. एकदा की शरीराची राख झाली हीच या देहाची मुक्ती आहे असं म्हणणं या मंडळींचं आहे. याला चार्वाकाची विचारसरणी असं म्हटलं जातं. काय सांगतो तो चार्वाक? देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याची. हा देह म्हणजेच देव आहे, या जगात दुसरा देव नाही. या देहाला चांगलं चांगलं खाऊ पिऊ घालणं, मजा करणं हीच या देहाची भक्ती आहे. आणि एक दिवस या देहाला मृत्यू प्राप्त होणं हीच या देहाची मुक्ती आहे. विठाला विठाला. काही लोकांनी त्यांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही सांगता हा देह म्हणजेच देव आहे, या जगाच्या पाठीवर देहाशिवाय दुसरा देव नाही, याला चांगलं चांगलं खाऊ पिऊ घालणं, मजा करणं हीच या देहाची भक्ती आहे. मग आमचा तुम्हाला प्रश्न आहे, महाराज मजा करण्याकरता पैसे लागतात, पैसे आणायचे कुठून? कष्ट करायचे मग त्याच्या जीवावर मजा करायची, त्याला काय मजा म्हणता येईल का? फुकाट पैसा मिळाला पाहिजे आणि मग त्याच्या जीवावर मजा केली, मग काहीतरी अर्थ आहे त्या मजेला. मग म्हटले मजा करण्याकरता पैसे पाहिजे, पैसे आणायचे कुठून? त्यांनी सांगितलं बँका कशा करताय? बँका त्याचाच करताय. मग काय करा? ऋणम कृत्वा घृतम पिबेत. काय तत्वज्ञान आहे महाराज त्यांचं. ते म्हणतात कर्ज काढा आणि मजा करा. असे लोक आहे बरेच, कर्ज काढा, खा प्या, मजा करा, कर्ज काढा. वैभव महाराज त्याचाच परिपाक म्हणून की काय लोक गाडीवर लिहायला लागली, ज्याच्यावर कर्ज, ऐकताय ना तुम्ही? लोक गाडीवर लिहायला लागले, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द म्हणे. यांचं तत्वज्ञानच असे, खा प्या मजा करा, आनंदात जीवन जगा. एक दिवस या देहाची राख झाली की पुन्हा कुणाला इथे यायचंय. कारण या देहाची राख होणं हीच या देहाची मुक्ती आहे. वेगळी मुक्ती ती मानायला तयार नाही. पण आपली वैदिक परंपरा, आपली सनातन धर्म संस्कृती, आपली हिंदू धर्म परंपरा मात्र मरणोत्तर क्रिया मानते. मरणोत्तर जो काही या जीवात्म्याचा प्रवास आहे त्या प्रवासाला आपला हिंदू धर्म मानतो, आपली वैदिक परंपरा मानते. ऐका काय सांगतो आपला हिंदू धर्म. अंत्येष्टी झाल्याच्या नंतर, अंत्यविधी झाल्याच्या नंतर हा स्थूल देह जळून नष्ट होतो, या स्थूल देहाची राख होते
आणि ज्या ठिकाणी अंत्येष्टी तुम्ही केली, धर्मशास्त्र असं सांगतं की त्या ठिकाणी या जीवात्म्याच्या सूक्ष्म देहाची निर्मिती होते आणि त्या सूक्ष्म देहाची निर्मिती होण्याकरता 10 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 10 दिवस. ऐका, अंत्येष्टी झाल्यानंतर 10 दिवसांनीच काय कशी क्रिया करायचा, काय आवश्यकता आहे, त्याचं कारण मी सांगतोय, लक्ष देऊन ऐका. ज्या ठिकाणी आपण अंत्यविधी करतो स्थूल देह जळून नष्ट होतो. धर्मशास्त्र असं सांगतं सूक्ष्म देहाची निर्मिती होण्याकरता 9 दिवस लागतात. जसं आईच्या गर्भामध्ये या स्थूल देहाची निर्मिती होण्याकरता, बाळाचा देहाचा पूर्णपणे विकास होण्याकरता, आईच्या गर्भामध्ये ज्यावेळी या बाळाच्या देहाची वाढ होते, पूर्णतः बाळाच्या देहाची वाढ होण्याकरता किती दिवस लागतात? 9 महिने. त्यांना बोलू द्या ना. बोलत चला, किती दिवस लागतात? किती दिवस लागतात? 9 महिने लागतात. बोलत चला, काही हरकत नाही, बोला. तसं तुमचा आवाज मोठाच असतो पण घरी असतो तो, नाही का? घरी असतो. कीर्तनात पण बोला, काही हरकत नाही. विठाला ऐका, स्थूल देहाची निर्मिती होण्याकरता, आईच्या गर्भामध्ये बाळाच्या देहाची वाढ पूर्णपणे होण्याकरता किती दिवस लागतात? 9 महिने लागतात. जर ते बाळ 9 महिन्याच्या अगोदर जन्माला आलं तर डॉक्टर लोक सांगतात आता याला कुठे ठेवावं लागेल? काचेच्या पेटीत. का काचेच्या पेटीत? कारण याच्या देहाची वाढ अजून चांगल्या पद्धतीने झालेली नाही. मग आईच्या गर्भात जसं वातावरण आहे तसं वातावरण त्याला द्यावं लागेल आणि म्हणून त्या बाळाला काचेच्या पेटीत ठेवलं जातं. जसं आईच्या देहामध्ये या स्थूल देहाची निर्मिती होण्याकरता 9 महिने लागतात, तसं अंत्येष्टी झाल्याच्या नंतर स्थूल देह जळून नष्ट होतो आणि त्या ठिकाणी सूक्ष्म देहाची निर्मिती होण्याकरता 9 दिवस लागतात. विठाला विठाला 9 दिवस झाले. 9 दिवसानंतर तो देह पूर्णतः विकसित होतो. 10व्या दिवशी दशक्रियाविधी, 13व्या दिवशी 13व्याचा विधी आणि मग त्या जीवात्म्याच्या परलोकाच्या प्रवासाला प्रारंभ होतो. ऐका, पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना असं करता करता 12 महिने पूर्ण होतात आणि मग 12व्या महिन्यात वर्षाच्या शेवटी अगदी 1 वर्ष ज्या दिवशी पूर्ण होतं, तो जीवात्मा ज्या तिथीला गेलाय त्या तिथीला भगवान परमात्म्याच्या समोर उभा राहतो. जन्मभर केलेलं पुण्य एका बाजूला, जन्मभर केलेलं पाप एका बाजूला. पाप पुण्याचा हिशोब होतो आणि जसं पाप जर जास्त असेल तर अधोगती प्राप्त होते आणि पुण्यकर्माचा संचय जर चांगला असेल तर उत्तम गती प्राप्त होते. म्हणून ध्यानात घ्या, हे दान धर्म करायचं आहे श्राद्धाच्या निमित्ताने, अन्नदान करायचं आहे श्राद्धाच्या निमित्ताने, कीर्तन करायचंय कशा करता. वैकुंठवासी भामाबाई आज भगवान परमात्म्याच्या समोर उभ्या असतील. एका हातात पुण्याची पिशवी, एका हातात पापाची पिशवी, पुण्यकर्माची आणि कमतरता त्यांच्या जीवनामध्ये भासू नये म्हणून तर मागे राहिलेल्या मंडळींनी आज दान धर्म करायचा आहे. विठाला विठाला. आणि ध्यानात घ्या, आपल्या पितरांच्या उद्धाराकरता प्रयत्न करणं, आपल्या माता पित्यांच्या सद्गती करता प्रयत्न करणं हे प्रत्येक पुत्राचं आद्य कर्तव्य आहे. विठाला विठाला. मी सांगून गेलो, आपल्या पितरांच्या उद्धाराकरता प्रयत्न करणं हे आपलं काय आहे? आपल्या आई वडिलांच्या सद्गती करता प्रयत्न करणं, आपल्या पूर्वजांच्या उद्धाराकरता प्रयत्न करणं हे प्रत्येक पुत्राचं आद्य कर्तव्य आहे. मुलाला संस्कृतमध्ये पुत्र म्हटलं जातं. काय पुत्र शब्दाची व्याख्या? कुणाला पुत्र म्हणायचं? कोण खरा सुपुत्र आहे का? पु शब्दाचा अर्थ होतो नरक. त्रणाम त्रायते, आपल्या पितरांना नरकातून तारण्याकरता जो प्रयत्न करतो शास्त्रामध्ये त्यालाच पुत्र असं म्हटलं गेलंय. विठाला विठाला. म्हणून प्रत्येक पुत्राचं आद्य कर्तव्य काय? आपल्या पितरांच्या उद्धाराकरता प्रयत्न करणं, आपल्या पितरांच्या सद्गती करता प्रयत्न करणं. मी थोडंसं वेगळ्या अंगाने बोलून जाईल. चला बाबा, जमिनी ऐक, तुम्हाला जमिनी म्हणा ना तुम्ही, हाय व तुम्ही असे पाहायला लागले जसं मी लगेच वाटा मागणार आहे तुमच्याकडे, हिस्सा मागणार आहे. गंमत केली बरं का. जमिनी आहे ना? आहे. मला सांगा, ज्या जमिनी आता तुमच्याकडे त्या अगोदर कोणाकडे होत्या? तुमच्या अगोदर तुमच्या वडिलांकडे होते.
वडिलांच्या अगोदर कोणाकडे होती? आजोबांकडे. आजोबांच्या अगोदर पंजोबाकडे. पंजोबाच्या अगोदर खापर पंजोबा. खापर पंजोबाच्या अगोदर डुप्पर पंजोबा. चालू ते 12 वाजेपर्यंत. ऐका, मी सांगतो कशा करता. ज्या जमिनीचा आपण उपभोग घेतो, ज्या संपत्तीचा आपण उपभोग घेतो, ती आपल्या वाडवडिलांची, आपल्या पूर्वजांची वारस हक्काने ती आपल्यापर्यंत आली. ध्यानात घ्या, आपण आपल्या पितरांच्या संपत्तीचा उपभोग घेतो आणि पितरांच्या उद्धाराकरता प्रयत्न करत नसेल तर पितर आमच्यावरती रुष्ट होतात, नाराज होतात, रागावतात आणि आम्हाला शाप देतात. आमच्या उद्धाराकरता प्रयत्न करत नाही, आमच्या सद्गती करता प्रयत्न करत नाही, आमच्या ऊर्ध्वगती करता प्रयत्न करत नाही. ऐका, पितर नाराज होतात, रुष्ट होतात आणि आमच्यावरती नाराज झालेले पितर मात्र आम्हाला शाप देतात. आहा कटा त्यांचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. आमच्या उद्धाराकरता प्रयत्न करत नाही, आमच्या सद्गती करता प्रयत्न करत नाही, मग पितर शाप देतात. म्हणून ध्यानात घ्या, प्रत्येक पुत्राचं आद्य कर्तव्य आहे की प्रत्येक पुत्राने आपल्या पितरांच्या उद्धाराकरता प्रयत्न केला पाहिजे. विठाला विठाला. त्यांच्या उद्धाराकरता प्रयत्न करणं आमचं कर्तव्य आहे. आमच्या माता पित्यांच्या सद्गती करता प्रयत्न करणं आमचं कर्तव्य आहे. आमच्या पितरांच्या उद्धाराकरता प्रयत्न करणं आमचं कर्तव्य आहे. मला वाटतं आपली हिंदू धर्म परंपरा, आपली वैदिक धर्म परंपरा, आपली सनातन धर्म संस्कृती याच कर्तव्याची जाणीव आपल्याला पदोपदी करून देते. ऐका, फक्त आपले आई वडील गेले म्हणून आई वडिलांच्या नावाने पिंडदान करायचं इथपर्यंत आपलं शास्त्र मर्यादित नाही. लक्ष देऊन ऐका. ज्यांनी ज्यांनी पिंडदान केलंय त्यांना माझं बोलणं लवकर लक्षात येईल. ज्यांनी ज्यांनी आपल्या वडिलांकरता पिंडदान केलंय, आपल्या आईकरता पिंडदान केलंय, ऐका, मला सांगा, तुम्ही पिंडदान केलं, ब्राह्मणांना बोलवलं, ब्राह्मणांच्या साक्षीने तुम्ही पिंडदान केलं, पहिलं पिंडदान केलं तुम्ही, समजा तुमचे वडील गेले असतील तर वडिलांच्या नावाने, पहिलं पिंडदान कोणाच्या नावाने केलं? वडिलांच्या नावाने. मला सांगा, वडिलांच्या नावाने पिंडदान केलं आणि तिथपर्यंतच तुम्ही थांबले का? नाही. अजून एक पिंडदान केलं तुम्ही कुणाच्या नावाने? जसं वडिलांच्या नावाने एक पिंडदान केलं तसं दुसरं पिंडदान कुणाच्या नावाने केलं? आजोबांच्या नावाने. चला, आजोबांच्या नावाने पिंडदान केलं, तिथपर्यंत थांबलात का? नाही. अजून एक पिंडदान केलं, जसं वडिलांच्या नावाने एक पिंडदान केलं, जसं आजोबांच्या नावाने एक पिंडदान केलं, तसं पंजोबांच्या नावाने सुद्धा आपण पिंडदान करतो. 3 पिंडदान, तिघांच्या नावाने आपण पिंडदान करत असतो. आहे का? मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. सांगा तुमच्या वडिलांचं नाव, तुम्ही सांगू शकताल. मी विचारलं सांगा आजोबाचं नाव, तुम्ही सांगू शकताल. मी विचारलं सांगा पंजोबाचं नाव, एखादा असा असेल की त्याला त्याच्या पंजोबाचं नाव सांगता येईल. मी विचारलं सांगा खापर पंजोबाचं नाव, येईल का सांगता? येईल का सांगता? नाही सांगता येणार. का? आम्हाला तिथून मागचा इतिहास नाही माहिती. मग किमान पंजोबापर्यंतचा जर इतिहास आम्हाला माहिती ना, मग त्यांच्या उद्धाराकरता पिंडदान करणं, त्यांच्या सद्गती करता प्रयत्न करणं आमचं कर्तव्य आहे. आणि याच कर्तव्याची जाणीव आमच्या धर्म परंपरेने आम्हाला करून दिली. विठाला विठाला. आणि त्यातली त्यात ऐका, काही वडिलांच्या उद्धाराकरता प्रयत्न करायचे, का माता पित्यांच्या सद्गती करता प्रयत्न करायचे. लक्ष देऊन ऐका. तुम्ही आम्ही जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्या या संपूर्ण जीवन कालावधीमध्ये तुमच्या आमच्यावरती सर्वात जास्त प्रेम करणारं व्यक्तिमत्व जर या जगाच्या पाठीवर कोण असेल ना,
तर ते म्हणजे आम्हाला जन्म देणारे आमचे माता पिता आहे. विठाला विठाला. ऐका, आपले आई वडील आपल्यावर जितकं प्रेम करू शकतात, आपले माता पिता आपल्यावर जितकं प्रेम करू शकतात, जितकी माया ते आपल्याला लावतात ना, तितकं प्रेम या जगाच्या पाठीवर दुसरं तिसरं कुणीच करू शकत नाही. लोक म्हणत असतील आमचा तुमच्यावर लय जीव, आमचं तुमच्यावर फार प्रेम, ह्या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहे. मात्र आई वडील जितकं प्रेम करू शकतात तितकं प्रेम या जगाच्या पाठीवर कोणी करू शकत आई आमच्यावर प्रेम करते, आमचे वडील आमच्यावर प्रेम करतात, समाजही आमच्यावरती प्रेम करतो. मग आई वडिलांचं प्रेमामध्ये वेगळेपण काय? जगद्गुरु श्री तुकाराम महाराज ते वेगळेपण या शब्दाच्या माध्यमातून अधोरेखित करतात. करीला भावीन प्रीती. महाराज सांगतात अरे समाज तुमच्यावर प्रेम करेल, लोक तुमच्यावरती प्रेम करतात, लोक तुमच्यावर प्रेम करतात, लोकांच्या प्रेमामागे स्वार्थ दडलेला असतो. तुमच्या आमच्यावरती निस्वार्थपणे निर्हेतुकपणे जर या जगाच्या पाठीवर प्रेम जर कोण करत असेल ना, ती म्हणजे आम्हाला जन्म देणारी आमची आई आहे. विठाला विठाला. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. आई प्रेम करते, लाभाशिवाय प्रेम करते. आई प्रेम करते, स्वार्थाशिवाय प्रेम करते. ऐका, माझ्यासमोर बऱ्याच माता मावल्या बसलेल्या आहे, माझं बोलणं त्यांच्या लवकर लक्षात येईल. ज्या क्षणी एखाद्या स्त्रीला समजतं आता मला दिवस गेले, माझ्या पोटात गर्भ वाढतोय, माझ्या पोटात बाळ वाढतंय, ज्या क्षणी त्या स्त्रीच्या लक्षात ही गोष्ट येते ना, ऐका, त्या दिवसापासून तर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या स्त्रीच्या अंतःकरणामध्ये फक्त एकच विचार असतो, आई कुणाला म्हणायचं? आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या आमच्यावर जी प्रेम करते ना, जगाच्या पाठीवर तिला आई असं म्हणतात. आईच्या चित्तामध्ये आईच्या चित्ताचा एकमेव विषय असतो आणि तो विषय म्हणजे माझ्या लेकराचं, माझ्या मुलाचं कल्याण झालं पाहिजे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती करेला भावीन प्रीती. मी तुम्हाला सांगू, जगाच्या पाठीवर तुम्ही किती मोठं व्हा, यशाच्या उंच शिखरावरती जा, तुम्ही किती मोठं व्हा, पण या जगाच्या पाठीवर तुम्ही किती जरी मोठे झाले ना, तरी आईशिवाय तुम्ही मोठं होऊ शकत नाही. आईपेक्षा तुम्ही मोठं होऊ शकत नाही. आई करता मात्र तुम्ही सदा लहानच असतात. आई जितकं प्रेम करू शकते तितकं प्रेम जगाच्या पाठीवर कोणी करू शकत नाही.
आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या अंतःकरणामध्ये फक्त आणि फक्त आपल्या लेकराच्या हिताचा विचार असतो. तिला आई असं म्हणतात. विठ्ठला ह्या माता माऊल्या माझ्या समोर बसलेल्या. ज्या क्षणी एखाद्या स्त्रीला समजतं आता माझ्या पोटात बाळ वाढतंय, आता मला दिवस गेले, माझ्या पोटात गर्भ वाढतं, काही जीवन बदलतं महाराज त्या स्त्रीचं, संपूर्ण आयुष्य बदलून जातं तिचं. वाल त्या क्षणापासून ज्या क्षणी तिला समजलंय आता माझ्या पोटात बाळ वाढतंय, सगळं जीवन बदलतं, तिचं खानपान बदलतं. मी जर जास्त तिखट खाल्लं ना तर माझ्या पोटात असणाऱ्या माझ्या बाळाला त्रास होईल, म्हणून तिचं खाणं बदलतं. मी जर जास्त गरम पिलं तर माझ्या पोटात असणाऱ्या माझ्या बाळाला त्रास होईल, तिचं पिणं बदलतं. थोडंसं मी पुढे जाऊन सांगू. मी झोपताना कोणत्या कुशीवर झोपायचं हे सुद्धा ती पोटात असणाऱ्या बाळाचा विचार करून ठरवते. त्यालाच तर आई असं म्हणतात. विठाला विठाला मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. काय माहितीये त्या स्त्रीला माझ्या पोटी जन्माला येणारं बाळ गरीब निघणार आहे की श्रीमंत निघणार? माझ्या पोटी जन्माला येणारं बाळ काळं निघणार आहे की गोरं निघणार आहे? माझ्या पोटी जन्माला येणारं बाळ म्हातारपणी माझा सांभाळ करणार आहे की मला घराच्या बाहेर काढणार आहे? काय माहिती तिला? काही माहीत नसताना तुमच्या आमच्यावरती निस्वार्थपणे जी व्यक्ती प्रेम करते ना, जगाच्या पाठीवरती फक्त आणि फक्त आई असते. विठाला सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ जर कोण असेल तर ती आपल्याला जन्म देणारी आपली आई. एक वाक्य मी आज या निमित्ताने बोलून जाईल, लक्ष देऊन ऐका. ऐका. आईची सेवा करून देवाची प्राप्ती करता येऊ शकते. माता पित्याच्या सेवेने परमात्म्याची प्राप्ती होते, हा इतिहास आहे. ऐका. आईची सेवा करा, आईवर प्रेम करा, मरेपर्यंत तिची सेवा करा. आईची सेवा केल्यानंतर देवाची प्राप्ती होऊ शकते, परमात्माची भेट होऊ शकते. पण देवाची प्राप्ती करून सुद्धा आईची भेट होत नाही, आईची प्राप्ती होत नाही, हे तर आईचं मोठेपण आहे. विठाला मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मला सांगा, लहान मुलाला जगाच्या पाठीवर, काल एक वाक्य मी एका आमच्या मित्राच्या मुखातून ऐकलं. काय गोड वाक्य होतं. मुलाकरता संरक्षणाच्या दृष्टीने जगाच्या पाठीवर सर्वात संरक्षित जागा जर कोणती असेल तर ती म्हणजे आपल्या आईचं पदर आहे. काय म्हणणं आहे तुमचं? मुलगा जर सर्वात सुरक्षित जर कुठे राहत असेल तर तो फक्त आणि फक्त आपल्या आईच्या पदराखाली सुरक्षित राहू शकतो. आणि मुलाच्या दृष्टीने जर विचार केला, मला सांगा, आई आमची कशी असू द्या, आमची आई शिकलेली नसेल, आमची आई अडाणी असेल, आमची आई दिसायला चांगली नसेल, आमची आई कशी असू द्या, पण आमच्या करता मात्र ती आमची कोण आहे?
आई आहे. जैसी तैसी माय बरी मानाल त्या मानाईरी. वा, आई शिवाय जगाच्या पाठीवर दुसरं कोणी नाही. जिसने तुझको पाला पोसा, जिसने तुझको पाला पोसा, उससे बड़ा है क्या रे पगले, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ. आमचं लालन पालन तिने केलं, आमचं पालन पोषण तिने केलं, कसलाही विचार केला नाही तिने. लोक म्हणतात आमच्या आईने आमच्या करता काय केलं. लोक प्रश्न विचारतात आई तू आमच्या करता काय केलं. आईने काय केलं हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर 1-2 किलोचा दगड आपल्या पोटाला बांधा, दिवसभर हिंडा, मग कळेल आईने आमच्या करता किती मोठा त्याग केलाय, आईने आमच्या करता किती कष्ट सहन केले. असताना, मुलाचं पालन पोषण करत असताना, अरे आपुला, ऐका, कधीतरी राजगडावर रायगडावर कधीतरी एक दिवस जा, तुम्हाला कळेल आईचा त्याग काय असतो, आईचं समर्पण काय असतं, मुलाकरता एक आई काय करू शकते. कधी वेळ मिळाला तर जा रायगडावरती. रायगडावर गेल्याच्या नंतर पूर्वीच्या काळी लोक पायऱ्यांनी जायची, आता रोपवेनी जातात. ऐका, तो रोपवे ज्या कड्यावरती बांधलेला आहे ना, असा सरळ कडा आहे, आणि त्या रोपवेनेवरती जात असताना वर जा, तिथं तुम्हाला गाईड भेटतील, ते गाईड माहिती सांगतील. आता आम्ही दिवाळीत गेलो होतो, तिथल्या गाईडने आम्हाला माहिती सांगायला सुरुवात केली. महाराज, तुम्ही ज्या रोपवेने ज्या कड्यावरती आत्ता आलात ना, त्या कड्याला हिरकणीचा कडा असं म्हणतात. मी त्याला विचारलं का नाव पडलं या कड्याला हिरकणीचा कडा, काय आवश्यकता होती या कड्याला हिरकणीचा कडा नाव देण्याची. त्यावेळी त्या गाईडने सांगायला सुरुवात केली, महाराज छत्रपतींच्या काळातला प्रसंग आहे. छत्रपतींच्या काळामध्ये एकदा दिवस मावळला की किल्ल्याचे दरवाजे बंद होत होते, आणि किल्ल्याचे दरवाजे बंद झाले की पुन्हा आतली माणसं आत, बाहेरची माणसं बाहेर. आतली माणसं बाहेर जाऊ शकत नव्हती, बाहेरची माणसं आत येऊ शकत नव्हती. त्याच काळातला प्रसंग आहे. एक हिरकणी नावाची स्त्री आणि किल्ल्यावरती दूध देण्याकरता आलेली होती. दिवस अशी झाली, तिचं दुर्दैव म्हणा, तिचं प्रारब्ध म्हणा, दिवस मावळला गेला. दिवस मावळल्याच्या नंतर तिला बाहेर यायचं होतं, पण किल्ल्याचे दरवाजे बंद झाले होते. सैनिकांना ती हात जोडून विनंती करत होती, प्रार्थना करत होती, माझं एकुलते एक छोटं लेकरू खाली आहे, आणि जर मी घरी गेले नाही तर त्याची अवस्था काय होईल. माझं लेकरू भुकेलं झालं असेल, माझं लेकरू तहानलेलं झालेलं असेल, आणि मी जर खाली गेले नाही तर त्याची अवस्था काय होईल. किल्ल्यातल्या त्या संरक्षकांनी सांगितलं, माते तू म्हणते ते बरोबर आहे, पण किल्ल्याचा नियम आहे, आता दरवाजे बंद झाले, आता तू बाहेर जाऊ शकत नाही, रात्रभर तुला इथेच मुक्काम करावं लागेल. उद्या सकाळ उजाडेल, दिवस उजाडल्याबरोबर किल्ल्याचे दरवाजे उघडले जातील, आणि मग तुला किल्ल्यातून बाहेर जाता येईल. काय प्रसंग आहे महाराज. ती हिरकणी मनातल्या मनात विचार करते, आता काय करावं. किल्ल्याचे दरवाजे तर माझ्याकरता बंद झालेले, माझं छोटं लेकरू घरी माझी वाट पाहत असेल, भुकेने व्याकुळ झाला असेल, तहानेने व्याकुळ झाला असेल, कोण त्याच्याकडे जाईल.
हिरकणी मनातल्या मनात विचार करते, काय करावं काय करावं. शेवटी नाईलाजाने ऐका, हिरकणी जरी किल्ल्यात बसलेली होती तरी तिच्या डोळ्यासमोर मात्र तिच्या बाळाचं चित्र होतं. काय करावं बघितलं, उंच कडा आहे, या कड्यावरनं जर पाय घसरला तर मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल, अशा पद्धतीचा तो कडा आहे. आता काय करावं काय करावं काय करावं. महाराज, आईचं अंतकरण कसं असतं, आई कशाला म्हणतात, आईचं प्रेम किती असतं. मुलाबाळाच्या कल्याणाकरता, मुलाबाळाच्या हिताकरता आई आपल्या सर्वस्वाचं समर्पण करत असते, सर्वस्वाचा त्याग करत असते. आईच्या त्या हिरकणीच्या समोर तिचं छोटं लेकरू होतं, छोटं बाळ होतं. अरे मी जर आज इथं राहिलं तर माझ्या मुलाचं काय होईल, माझ्या बाळाचं काय होईल. आणि म्हणून नाईलाजाने हिरकणीने त्या कड्यावरनं खाली उतरायला सुरुवात केली. मध्यरात्र झालेली होती, अंधारी रात्र झालेली होती. ऐका, रस्ता इतका चांगला नव्हता, अनेक ठिकाणी तिच्या हातापायाला खरचटलेलं होतं. आणि शेवटी हिरकणी आपल्या घरापर्यंत पोहोचली. इकडे दुसरा दिवस उजाडला गेला. दुसरा दिवस उजाडल्याच्या नंतर चौकशी चालू झाली. रात्री हिरकणी नावाची एक स्त्री आपल्या किल्ल्यामध्ये अडकलेली होती. कुठे गेली ती, कुठे गेली ती, तिचा तपास चालू झाला. सबंध किल्ल्यामध्ये शोधण्यात आलं, पण हिरकणी मात्र कुणालाही सापडली नाही. शेवटी सांगितलं, जा तिच्या घरी. ती घरी पोहोचली की काय, घरी शोध करून या. आणि म्हणून काही शिपाई घरी आले. तर घरी आल्याच्या नंतर बघितलं तर त्या हिरकणीचं अंग खऱ्या अर्थाने पूर्णपणे रक्ताने माखलेलं होतं. अनेक ठिकाणी तिच्या शरीरावरती जखमा झालेल्या होत्या. रक्तबंबाळ झालेलं तिचं शरीर होतं. शरीरातून रक्त बाहेर वाहत होतं. मात्र तिच्या कुशीमध्ये तिचं लेकरू होतं. चेहऱ्याचा जर विचार केला, शरीर रक्तबंबाळ झालेलं होतं, पण चेहऱ्यावर मात्र प्रचंड समाधान होतं. माझं लेकरू आज माझ्या कुशीमध्ये. आपल्या मुलाबाळाकरता आई काय करू शकते महाराज. कुठल्याही प्रसंगाला सामोरं जाण्याची क्षमता जिच्यामध्ये असते, कसाही प्रसंग निभावून नेण्याची क्षमता जिच्यामध्ये असते. जगाच्या पाठीवर तिला आई असं म्हणतात. विठाला विठाला. म्हणून मगाचं वाक्य पुन्हा उच्चारून जाईल. आई वडिलांची सेवा केली, आईची सेवा केली, परमात्म्याची प्राप्ती होईल. पण परमात्म्याची सेवा केल्यानंतर आईची प्राप्ती होईल म्हणून सांगता येत नाही. ज्या दिवशी आपल्या जीवनातून आपली आई गेली ना, आपल्याकरता प्रेमाचा सागर संपला, आपल्याकरता प्रेमाचा सागर आटला, असं माणसाने समजायचं. आई संपली, प्रेम संपलाय का. आणि तुम्ही किती बोलवण्याचा प्रयत्न केला. आज या सोनवणे परिवारातल्या एक मातोश्री निघून गेल्या, आमच्या भामाई निघून गेल्या. ह्या परिवाराने आता किती प्रयत्न केले, किती देवाच्या पुढे हात जोडले, किती देवाला विनंती केली. काकुळतीला येऊन जरी विनंती केली ना, तरी आता भामाबाई परत येणार नाही. चुकलं तुझं बाळ आई, रडते ढाई ढाई ग, रडते ढाई ढाई ग. ये ना माझे आई ग, 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 ये ना माझे आई ग. चुकलं तुझं बाळ चुकलं तुझं बाळ आई, रडते नाही नाही ग. ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे हा परिवार देवाच्या समोर जाऊन टाहो फोडून जरी रडू लागला तरी आता परत या परिवारातली आई. किती ग माझे हाल झाले सांगू मी कुणाला, सावली निघून गेली पडलो मी उन्हाला. ज्याच्या जीवनात आई जाते ना, बास त्याचं जीवन कशा पद्धतीचं. किती ग माझे हाल झाले सांगू मी कुणाला, सावली निघून गेली पडलो मी उन्हाला. वासराला सोडून जेव्हा, वासराला सोडून जेव्हा निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग. ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग, ये ना माझी आई ग. एकदा गेलेली
बारे न राहे माये बिन बाळ क्षण बारी न राहे माये बिन बाळ क्षण बारी न राहे माये बिन बाळ क्षण बारी न राहे न देखता होया कासा बिस न देखता होया कासा बिस माये बिन बाळ क्षण भरे न राहे माये बिन बाळ क्षण भरे आईशिवाय बाळ एक क्षणभर सुद्धा राहू शकत माये बिन बाळ क्षणभरी न राहे आई जितकं प्रेम करू शकते तितकं प्रेम जगाच्या पाठीवर कुणी करू शकत नाही म्हणून ऐका त्या प्रेमाच्या ऋणातून उतराई होण्याकरता प्रत्येक पुत्राने आमचे आई वडील जोपर्यंत आहे ना तोपर्यंत त्यांची सेवा केली पाहिजे माय बापा केवळ काशी देन जावे तीर्थासी देन जावे तीर्थासी माय बापा केवळ काशी देन जावे तीर्थासी देन जावे तीर्थासी जगाच्या पाठीवर आई इतकं प्रेम कुणी करू शकत नाही म्हणून माता पित्याच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे त्यांच्या सद्गती करता आम्ही प्रयत्न केले पाहिजे मला वाटतं आज हा संपूर्ण सोनवणे परिवार याच कृतज्ञतेची भावना अंतकरणामध्ये ठेवून आपल्या मातेच्या सद्गती करता वैकुंठवासी आमच्या भामाजींच्या सद्गती करता त्यांच्या उत्तम गती करता सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलं